आपल्यासमोर निलेश सामरे साहेबांनी आपल्याकडे हे केलं. आपण यांना झडपोलीचे म्हणतो, पण हे झडपोलीचे नसून हे आपल्या डहाणूचे, हे आपल्या घरासमोर गणुशेठ राहायचे, त्या चाळीत राहत होते आणि त्यांनी इथे शिक्षण केलेलं आहे. म्हणजे हे आपल्या डहाणूचे सुद्धा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. डहाणू गावची कन्याकुमारी कांचन वसंत दवणे यांची महाराष्ट्र पोलीस दलात मीरा भाईंदर येथे निवड झाल्याबद्दल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी भव्य सत्कार सोहळा आणि स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून डहाणू गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमारी कांचन दवणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये यश संपादन केलं आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक तरुणींना नवी प्रेरणा मिळाली असून मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. यावेळी डहाणू फोर्ट येथून दिवादांडीपर्यंत भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाने परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत कांचन यांचे स्वागत केले. त्यानंतर आईस फॅक्टरी येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा निलेश भाऊ सामरे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, नगरसेविका कीर्ती मेहता यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांनीच कांचन दवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कांचन दवणे यांच्या यशामागे त्यांची अथक मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा, जिजाऊ संस्थेची प्रेरणा असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. मुलींच्या शिक्षणाला आणि करिअरला प्रोत्साहन देणारा हा सत्कार सोहळा डहाणू गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला. आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित निलेशभाई सामरे, शिवसेना नेते आणि पूर्ण व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ. बोलायचं झालं तर सामरे साहेबांनी भरपूर काय क्षेत्रात काम केलं आहे. फक्त पोलीस याच्यासाठी नाही तर पूर्ण क्षेत्रामध्ये, सगळ्याच क्षेत्रामध्ये निलेशभाईंचं नाव आहे. निलेशभाई सगळ्यांना गेले तर त्यांना मदत करणं, काही असलं, पैशाची मदत असो या कुठलीही मदत असो, ते करतात. आणि हॉस्पिटल तर स्वतःचेच आहेत, शाळा स्वतःच्या आहेत, त्या सगळीकडे त्यांची मदत असते. आणि अशा गरीब होतकरू मुलांना ते नक्कीच मदत करतात. आता इथे आपल्या इथे हे कांचन आहे आणि प्रदीप आहे, यांचा आता त्यांच्याकडून मी त्यांचा संघर्ष ऐकला. खूपच संघर्षात त्यांनी पोलीस भरतीमध्ये हे करून त्यांनी पोलीस झालेले आहेत. दुसऱ्यांच्या बोटीची मासेमारी करायला आणि मम्मी दुसऱ्यांची मच्छी घेऊन वळवायची. आणि घराची परिस्थिती एवढी काही नव्हती, कारण मी चार भावंड होतो आणि सगळ्यांचं शिक्षण करणं एवढं म्हणजे ऐपत नव्हती. म्हणून मी कॉमर्स घेतला, कारण मला ट्युशन वगैरे लावता जमणार नाही म्हणून कॉमर्स घेतलं. ग्रॅज्युएशन कसं तरी पूर्ण केलं आणि मी 12वीपासून कंपनी जॉबला लागत गेली 2-2 महिने. 12वीला जॉब लागून 13वीचं ॲडमिशन घेतलं स्वतःच्या पैशाने. बरोबर 14वीला पण हे केला, 2 महिने जॉब केला. 15वी नंतर मग मला टॅली टायपिंग करायचं होतं, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी उंबरगावला जॉबला लागले कंपनीमध्ये. 7-8 महिने कंपनीत काम केला, टॅली टायपिंग पूर्ण केलं. मला स्थळ आला तर मी बोलली का ना मला माझ्या मम्मीसाठी काहीतरी करायचं असं, पण काय करायचं ते मला माहीतच नव्हतं, कारण आमच्याकडे शिकलेली फक्त मी पहिली मुलगी आहे. म्हणून मला समजतच नव्हतं की पुढे जाऊन काय करायचं. तर मला माझा भाऊ ट्युशनमध्ये होता, त्या ट्युशनच्या बाजूला आपल्या जिजाऊची अकॅडमी होती. माझ्या भावाने सांगितलं की जिजाऊची लायब्ररी अशी आहे. मी दोन महिने गेले असेल, त्याच्यानंतर मी परत तिकडनं निघाली, कारण मला समजतच नसतं काय करायचं. मी परत कंपनीत कामाला लागली आणि जे लायब्ररी वाचवायला प्रमुख होते त्यांनी मला सांगितलं की कांचन तू लायब्ररी प्रमुख म्हणून हे करते का, कारण त्यांना माझा स्वभाव माहिती होता की मी असं एकदम स्ट्रिक्ट ठेवायची आणि फटकळ बोलायची. तर ते बोलले की तू लायब्ररी हेड म्हणून राहा, तुझं मानधन पण भेटेल प्लस तुझा अभ्यास पण होईल. आपल्याला काम करायचंय, परंतु शैक्षणिक दृष्ट्या महेश कोरडा तलाठी झालेले आहेत. आपल्या स्पर्धा परीक्षा मोफत लायब्ररीमधनं संजीवनी वड तलाठी झाले, कामिनी केनी होमगार्ड
कल्पना काटेला होमगार्ड, उर्मिला बाबरे SSB, निखिल RBI बँकेमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये, सोनल बागेजा CA, दिनेश पाडिया CA, झील जैन CA. आमच्या पक्षाचे निवडून दिल्यामुळे आपण सांगाल त्या वार्डामध्ये, सांगाल त्या एरियामध्ये दर आठवड्याला एक आरोग्य शिबिर घ्यायला लागलं तरी सुद्धा जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपले काही इथल्या प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य व्यवस्था देण्यासाठी आम्ही कटिबद्ध. ज्या विश्वासाने आम्ही राजूबाईंना सांगितलं नगराध्यक्ष व्हायचंय, आपला स्थानिक भूमिपुत्र या शहराचा प्रमुख झाला पाहिजे. जर झाईपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत इतका मोठा आपला माछी समाज असेल, मांगेली समाज, कोळी समाज आहे, मग आपण या शहराचे नगराध्यक्ष का होऊ शकत नाही? ते सांगत नाही नगरसेवक होई मी उपनगर. म्हटलं तसं नाही, आपण या शहराचा प्रथम नागरिकची सुरुवात तुम्ही करा, यानंतरचे पुढचे 50 वर्ष स्थानिक भूमिपुत्रच नगराध्यक्ष होईल. आणि आपण चेहराच असा दिलेला आहे का त्याच्या अंगाला कुठला डाग नव्हता. 2008 पासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती झालेली आहे. आजपर्यंत अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून किंवा कोर्टातल्या शिपायापासून UPSC पर्यंत हजारोच्या संख्येने विद्यार्थी प्रशासनामध्ये लागलेले आहेत. जोपर्यंत गोरगरिबाची मुलगी मोठं स्वप्न पाहून शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी दूर होणार नाही. खरीखुरी देश सेवा करायची आहे तर प्रशासनामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला आपले विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत. नुसते निवडणुकाच्या काळात जाती धर्माच्या नावाने मतं मागून आपण पुढे नाही जाणार किंवा आरेरावी करून आपण पुढे नाही जाणार. आपण बघितलं डहाणूकरांनी का आरेरावी करणाऱ्यांना घरी बसवण्याचं काम डहाणूकरांनी केलेलं आहे. त्यामुळं महत्त्वाचं जे काम आहे का शिक्षणाचं काम, मुलांना चांगले संस्कार देऊन जमिनीवर राहून मुलांनी मेहनत करून अभ्यासासाठी मोठ्या पदावर आपले विद्यार्थी गेले पाहिजेत असं स्वप्न आपण पाहतोय आणि ते स्वप्न सत्यात अवतरलंय. आज डहाणूसारख्या शहरामध्ये 24 विद्यार्थी अगदी CA पासून पोलीसपासून नगररचनापासून विविध प्रकारच्या पदावरती बसलेत. ही माझ्यासाठी आजची आनंदाची गोष्ट आहे. इथे पोलीस भरती केंद्रही आहे. असे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी असतील त्यांनी तर PSI किंवा DYSPची किंवा IPSची तयारी करावी. त्यांच्या पाठीमागे 100% उद्या वेळ आला तर त्यांना जसं मोहिनी बारमालला अभ्यास करण्याचे पैसे दिले होते तसे अभ्यास करण्याचे पैसे आम्ही देऊ. परंतु त्यांनी मोठी स्वप्न पाहून त्या पूर्ततेसाठी अभ्यासात सातत्य ठेवावं एवढंच मी या प्रसंगी सांगेन. डहाणूकरांच्या आरोग्याची जबाबदारी संपूर्ण शिवसेना आणि जिजाऊची आहे. त्यासाठी मोफत आरोग्य व्यवस्था करण्यासाठी जिजाऊ जिथे मागेल तिथे मेडिकल कॅम्प घेऊन तिथल्या निघालेल्या आमच्या वयोवृद्ध असतील ज्यांना मूलबाळ नाही ते आईबाबा नाही आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचं काम करू. पोलीसमध्ये जायचं तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? सांबरे साहेबांकडनं. मी जिजाऊ अकॅडमीमध्ये वाचनामध्ये प्रवेश घेतला डहाणू येथील. सरोवर हॉटेलच्या वरती 2nd फ्लोअर आमची लायब्ररी आहे. तिकडे मी गेली. तिकडे मला समजलं की येथे लायब्ररी आहे. 75,000च्या वरती एवढे पुस्तक पण अवेलेबल आहे. अभ्यास करण्यासाठी चांगलं वातावरण आहे. तिकडे गेली. त्याच्यानंतर मी सकाळी ग्राउंड केलं जिजाऊ अकॅडमीमध्ये, लायब्ररीतून अभ्यास केला आणि आज माझी मीरा भाईंदर येथे पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे. पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं वाटते. याचं खरं श्रेय म्हणजे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे सांबरे सरांना, कारण त्यांच्यामुळेच आज मी पोलीस आहे. फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच. आज त्यांची आमच्या डहाणू गावामध्ये वाचणार नसते तर मला अभ्यास करायची संधी सुद्धा भेटली नसती आणि मी आज पोलीस झाले नसते. डहाणूचे विद्यार्थीला काय तुम्ही संदेश देणार? डहाणूच्या विद्यार्थ्यांना फक्त एवढंच सांगेल की डहाणूचे विद्यार्थी शिकलेले आहेत, अशिक्षित नाही. पण ते फक्त काय करत 12वी करून ग्रॅज्युएशन करून काही घरी किंवा काही जण उंबरगावला वगैरे जॉबला आहे. माझं फक्त त्यांना हे सांगायचं आहे तुम्ही वर्ष किंवा फक्त 2 वर्ष द्या तुमच्या स्वतःसाठी, मेहनत करा आणि तुमची पण सरकारी नोकरी फिक्स आहे.